आपल्या सगळ्यांना दरवर्षी येणाऱ्या गणपती बाप्पाच्या मोठ्या उत्सवाबद्दल तर माहिती आहेच. पण तुम्हाला माहिती आहे का की प्रत्येक महिन्याला गणेशाच्या उपासनेसाठी एक खास दिवस असतो? चला, आज आपण याच मासिक व्रतामागे दडलेल्या एका खूप सुंदर आणि बोधप्रद कथेमध्ये जरा डोकावून पाहूया. हो, बरोबर. हाच तो प्रश्न आहे. आपण दरवर्षी बाप्पाचं अगदी थाटामाटात स्वागत करतो, पण एक असंही व्रत आहे जे भक्तगण दर महिन्याला करतात. आता हे का केलं जातं, यामागे कोणती गोष्ट आहे? चला तर मग आज आपण हेच रहस्य उलगडूया. आता हे व्रत नीट समजून घ्यायचं असेल तर आधी गणेशाचं विघ्नहर्ता हे रूप समजून घ्यावं लागेल. विघ्नहर्ता म्हणजे काय? तर आपल्या आयुष्यातले, आपल्या मार्गातले सगळे अडथळे, सगळी संकटं दूर करणारा. आणि म्हणूनच तर प्रत्येक चांगल्या कामाच्या सुरुवातीला आपण गणेशाची आठवण काढतो. तर ह्या मासिक व्रताची गोष्ट थेट जोडलेली आहे चंद्रदेवाशी. चंद्रदेव ज्यांना आपल्या सौंदर्याचा इतका अभिमान होता की तोच अभिमान पुढे जाऊन गर्व बनला. ही गोष्ट आहे गर्वाची, त्यातून घडलेल्या एका चुकीची आणि त्यातून मिळालेल्या एका मोठ्या शिकवणीची. पाहूया ही कथा कशी पुढे जाते ते. ही गोष्ट आहे स्वर्गातली. चंद्रदेवाला आपल्या शीतल प्रकाशाचा आणि सुंदर रूपाचा प्रचंड अभिमान होता. त्याला असं वाटू लागलं होतं की या तिन्ही लोकांमध्ये माझ्या इतकं सुंदर आणि तेजस्वी तर दुसरं कोणीच नाहीये. आणि हाच विचार, हाच गर्व हळूहळू त्याच्यावर पूर्णपणे हावी होऊ लागला. त्याच्या मनात काय यायचं माहितीये? तो स्वतःशीच म्हणायचा, या सर्व लोकांमध्ये माझ्यासारखं सुंदर दुसरं कोणीही नाही. माझं रूप अतुलनीय आहे आणि माझा प्रकाश सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे तो स्वतःच्याच सौंदर्याच्या धुंदीत इतका हरवून गेला होता की त्याच्या मनात अहंकाराने पक्क घर केलं होतं. आणि मग तो दिवस आला ज्या दिवशी ही गोष्ट पूर्णपणे बदलली. झालं असं की भगवान गणेश आपल्या वाहनावरून, मुष्कावरून जात होते. त्यांचं ते विशाल शरीर आणि गजमुख पाहून आपल्या सौंदर्याच्या गर्वात असलेल्या चंद्राला हसूच आवरलं नाही आणि त्याने गणेशाच्या रूपाची थट्टा करायला सुरुवात केली. चंद्राची ही एकच चूक, पण त्याची किंमत त्याला खूप मोठी चुकवावी लागली. कारण गणेशाचा अपमान म्हणजे केवळ एका देवतेचा नाही, तर साक्षात बुद्धी आणि विवेकाच्या देवतेचा अपमान होता. आणि याचे परिणाम खूपच गंभीर होणार होते. आपल्या रूपाची अशी चेष्टा झालेली पाहून गणेशाच्या संयमाचा बांध फुटला. त्यांच्या शांत चेहऱ्यावर तीव्र राग दिसू लागला आणि त्याच क्षणी चंद्राचा तो खोटा गर्व उतरवण्यासाठी त्यांनी त्याला एक कठोर शाप दिला. आणि त्या शापाचा परिणाम इतका जबरदस्त होता की गणेशाने शाप दिला, ज्या सौंदर्याचा तुला इतका गर्व आहे तेच सौंदर्य आजपासून नाहीसं होईल. आणि काय आश्चर्य, एका क्षणात चंद्राचं सगळं तेजच नाहीसं झालं. तो पूर्णपणे काळा आणि निस्तेज पडला. त्याचा प्रकाश जणू अंधारात विरूनच गेला. शाप मिळाल्यावर मात्र चंद्राचे डोळे उघडले. त्याचा सगळा गर्व गळून पडला आणि त्याला आपली चूक किती मोठी होती हे समजलं. मग त्याने क्षमेचा मार्ग शोधायला सुरुवात केली. हा प्रवास होता त्याच्या पश्चातापाचा, त्याच्या तपश्चर्येचा. चंद्राचा हा क्षमेचा मार्ग अजिबात सोपा नव्हता. सगळ्यात आधी त्याला आपल्या चुकीची खरी जाणीव झाली. मग त्याने सर्व काही सोडून दिलं आणि गणेशाची कठोर तपश्चर्या सुरू केली. अन्न पाण्याचा त्याग करून तो फक्त आणि फक्त बाप्पाच्या नावाचं स्मरण करू लागला. चंद्राची ही तीव्र भक्ती पाहून गणपती बाप्पा प्रसन्न झाले. ते म्हणाले की दिलेला शाप पूर्णपणे मागे तर घेता येणार नाही, पण त्यात बदल नक्कीच करता येईल. त्यांनी चंद्राला वरदान दिलं की तुझा प्रकाश रोज थोडा थोडा कमी होईल, पण तो पुन्हा हळूहळू वाढतही जाईल. आणि अशा प्रकारे चंद्राच्या कला कमी जास्त होण्याला, म्हणजेच शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाला सुरुवात झाली. आणि याच गोष्टीतून, याच क्षमा आणि करुणेच्या कथेतून जन्म झाला एका खूप महत्त्वाच्या आणि सुंदर व्रताचा, ज्याला आपण आज संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखतो. आणि हे तर बघा, या कथेतला सगळ्यात सुंदर भाग आहे. गणपती बाप्पाने फक्त क्षमाच नाही केली, तर चंद्राचा सन्मान म्हणून त्याला उचलून आपल्या मस्तकावर धारण केलं. आणि म्हणूनच गणपती बाप्पाला भालचंद्र असं नाव मिळालं. जो चंद्र कधीकाळी गर्वाचं प्रतीक होता, तोच आता भक्तीचं प्रतीक बनून बाप्पाच्या मस्तकावर शोभू लागला. आणि मग बाप्पानेच ही प्रथा सुरू केली. त्यांनी घोषित केलं की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जो कोणी भक्त माझा उपवास करेल आणि रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्राचं दर्शन घेऊन माझी प्रार्थना करेल, त्याची सगळी संकटं, सगळी विघ्नं मी दूर करेन. म्हणूनच या व्रतामध्ये चंद्राच्या दर्शनाला खूप महत्त्व आहे. तर या पूर्ण गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं?
पहिली गोष्ट, गर्व माणसाचा नाश करतो, पण नम्रता त्याला नेहमीच मोठं बनवते. दुसरी, खरी भक्ती असेल तर कोणत्याही संकटावर मात करता येते. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्यात कितीही वाईट काळ आला तरी चांगला काळ नक्की येतो, जशी अमावस्येनंतर पौर्णिमा येतेच. आणि आता जाता जाता एक विचार करूया. ही कथा आपल्याला शिकवते की गर्वामुळे चंद्रावर संकट आलं आणि नम्रतेमुळे त्याला मुक्ती मिळाली. तर आजच्या आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात असे कोणते अडथळे आहेत जे कदाचित थोडी नम्रता आणि एक स्पष्ट ध्येय ठेवलं तर दूर होऊ शकतात? यावर नक्की विचार करा.